आवडी देवा हरी कथेची आवडी देवा करीतो सेवा दासांची म्हणून हिंडे मागे मागे घरटी जागे घालीतसे निर्लज्ज भोजे नाचे रंगी निर्लज्ज भोजे नाचे रंगी भरते अंगी प्रेमाचे म्हणून हिंडे मागे मागे घरटी जागे घालीतसे तुका म्हणे विकिले देवे तुका म्हणे विकिले देवे आपणा भावे संसारी म्हणून हिंडे मागे मागे घरटी जागे घालीतसे पांडुरंगा करू प्रथम नमन Oh
परिरम्य सिंहासनस्थपदा भुजगे जसुदेवदेशं समाधिस्तमपेङ्गले ज्ञानदेवं तुम्ही विश्वनाथ आपणा सर्वांच्या भगवचिंतन विद्यार्थी कार्यक्रमाच्या अंतर्गत नियोजित वेळेतील नियोजित सेवेअंतर्गत निवडलेला अभिन्न देवची सुप्रसिद्ध साधू जगद्वंद्य जगद्गुरु श्रीमंत तुकोबाराय यांचा चारित्र्य सर्वसाधारण भगवान परमात्म्याच्या आवडीचं वक्तव्य करणारा तुम्हाला आम्हाला आवड आहे, संतांना आवड आहे, देवाला पण आवड आहे. प्रत्येकाची आवड भिन्न भिन्न आहे. देवाला काय आवडतं हे कदाचित आपल्याला कळणार नाही. संतांना काय आवडतं संतांनी आपल्या मुखातून सांगितलं त्यामुळे ते आम्हाला कळेल. देवाची आवड मनोगताचा प्रकार आहे. तुमची आमची आवड आपल्या आपल्या क्रियेवरून ती आवड आपल्याला स्पष्ट होते. तोच गाभा जगद्गुरु तुकोबारायांनी घेतला आणि आवडीचा विस्तार तुमच्या क्रियेत कसा समर्पित होतो आणि ती क्रिया दर्शवते ती तुमची आवड. भगवान परमात्म्याची सुद्धा आवड व्यक्त करणारा अभंग जरी असला तर त्यामध्ये क्रिया संपवते. देवाच्या सुद्धा क्रिया घडल्या त्या अभंगामध्ये. कोणत्या कोणत्या क्रिया आहेत त्या आपण नंतर पाहणार. मग या क्रियेच्या अवलंबनाचा विचार करत जगद्गुरु तुकोबारायांनी भगवंताची आवड कोणती आहे ती आपल्याला प्रतिपादन केले. देवाला काय आवडतं ते सांगितलं आणि आवडीच्या अनुषंगानं देवाने काय केलं हे सांगितलं. मग पहिलं चिंतन आहे का हरी कथेची आवडी देवा. अंडरलाईन करा एवढ्या चरणाचा गाभा. या अभंगाचा मूळ गाभा काय आहे? हरी कथेची आवडी देवा. देवाला काय आवडते तर देवाला देवाची कथा आवडते आणि त्याचा भाग. मग कथा आवडते मग देव वाचत बसतो का? नाही. मग देव वाचत नाही किंवा देवाने काही काव्य केलं नाही. कोणताही व्यक्ती आपल्याबद्दल स्वतःचं काव्य करत नाही. असतील तर त्याचे ते मनोगत असेल, आत्मचरित्र असेल, पण काव्यात्मक भाव हा भक्तांनी काढलेला देवाप्रतीचा आहे. देवाने स्वतःचं काही केलेलं नाही. देव म्हणे कुठे आले काय? राम म्हणे कृष्ण म्हणे नाही आले. देवाला नाही बोलता येणार. मग देवाला काय आवडतं तर देवाला हरिकथा आवडते. हरिकथा आवडते. मग ही हरिकथा करतो कोण? सांगतो कोण? मग त्याचं वर्णन केलं की हरिकथा जे भक्त जे दास त्याची कथा करतात, भगवान परमात्म्याची जी कथा करतात त्यांची सेवा करायला देव तयार आहे. हरी कथेची आवडी देवा करीतो सेवा. सगळं नॉर्मल करून कोण त्या दासांची काय करतो? कारण तो शब्द आपल्यासारखे आहे. सेवा करतो देव. कुणाची? दासांची सेवा. ती सेवा करायला मिळावी म्हणून तो देव त्या दासाच्या अनुषंगाने त्याच्या मागे फिरतो. म्हणून हिंडे मागे मागे त्यांच्या मागे जातो.
का जे कथाला म्हणजे ते दास जिथं जातील तिथं ते कथा करतील, ते कथा करतील आणि जिथं कथा होईल देवाला ती कथा ऐकायची असते आणि म्हणून त्या दासांच्या मागे मागे लावतो. तरी तो सेवा दासांची म्हणून हिंडे मागे मागे. आणखी काय करतो तर ते दास भेटले बसले तर त्याच्या भोवती घंट्या घालतो. घंटी जागे घाली तसे एक जिथं ते बसलेले असतील त्यांच्या अवतीभोवती राहतो. का कुठून तरी कथा ऐकायला मिळेल. बघा देवाला किती आवड आहे. भक्त दास जे आहेत ते इतरत्र काही बोलणार नाही, देवाबद्दल बोलणार, हरिकथेबद्दल बोलणार, देव त्याच्या मागे. आणि एकदा का कथेमध्ये रंग चढला की देवाचा उत्साह वाढतो आणि त्या कथेमध्ये तो स्वतःची पर्वा करत नाही. आपल्या वैभवाची म्हणा, आपल्या शरीराची म्हणा, आपल्या मनाची वृत्तीची पर्वा करत नाही. त्याचाच निर्णय आहे. निर्लज्ज भोजे नाचे रंगी. निर्लज्ज वेगवेगळ्या पद्धतीने बोललं जातं बरं का. लाज नाही म्हणून निर्लज्ज एकीकडे आपण म्हणतो, पण एखाद्या कमी दर्जाचं काम करणं इतकं निर्लज्ज होणं. देव इतका निर्लज्ज झाला, कुणाकुणाचा झाला नंतर आपण बघू. निर्लज्ज भोजे, भोजे म्हणजे आनंदाने काय करतो. निर्लज्ज भोजे नाची रंगी. त्यांच्या रंगामध्ये किंवा त्या रंगणामध्ये तो नाचतो. आणि इतकंच नाही, भरते अंगी प्रेमाचे. नाचायला लागतो तस तसं त्याच्यात अंगामध्ये काय येतं, रंग भरतं, प्रेम भरतं. आणि मग ते रंग कायम टिकावं, ती सेवा कायम करायला यावी म्हणून देवाने स्वतःच्या आवडी करता आपल्या स्वतःलाही विकून टाकले. आतापर्यंतचा आपला अनुभव असा आहे, माणूस आपली आवड व्यक्त करण्याकरता, आवड जोपासण्याकरता घर विकतो, घरातलं विकतो, अगदीच जास्त झालं तर बायकोच्या अंगावरचं दागिने पण विकतो. पण देवाने काय केलं माहिती, हे नाही विकत बसता. काय केलं, स्वतःलाच विकून टाकलं. तुका म्हणे केले देवे आपणा भावे संसार. तुमच्या माझ्यासाठी कदाचित परमात्म्याने ही क्रिया केलेली आहे, स्वतःच्या आनंदासाठी केली आहे. असा आनंद देवाला ज्याच्यातून मिळते ते आज आपल्याला पाहायचंय. विठाला अभंगाचं धावतं चिंतन झालेलं आहे. विस्तारित अभंगाकडे जाण्यापूर्वी प्रस्तावना थोडक्यात अशी. सालाबादप्रमाणे याही वर्षी प्रातस्मरणीय स्वानंद सुखनिवासी गुरुवर्य आदिभक्त महाराज, स्वानंद सुखनिवासी गुरुवर्य गोपाळ बाबा बाजे, स्वानंद सुखनिवासी गुरुवर्य हिंदू महाराज कोलटकर त्यांच्या कृपा आशीर्वादाने परमश्रद्धेय गुरुवर्य नारायण महाराज बाजे, तीर्थरूप पिताश्री दत्तू महाराज कोलटकर महाराजांच्या मार्गदर्शनातून या नामयज्ञ सप्ताहाचा पूर्वोपरी पिढीत चालत आलेला, परंपरेनं चालत आलेला, पूर्वी 3.5-5 दिवसाचा काही सप्ताह होत होता. म्हणजे आपल्या गोकुळाष्टमीचा सप्ताह असायचा. तिथे आम्ही दहीहंडी वगैरे म्हणून एकही यायचो. म्हणजे नवमी, दशमी आणि एकादशी आणि द्वादशीचा काला असा हा 3.5 दिवसाचा नामयज्ञ सप्ताह शिरवली ग्रामस्थांच्या वतीनं संपन्न होत असायचं. आजही तो संपन्न होण्याकरता तत्पर आहे. परंतु आता कार्यप्रणाली प्रत्येकाची बिघडली, व्यक्तिशः माणसं व्यस्त स्वतःला करून घेतात आणि व्यस्त झाल्या काय. आम्हाला आता देवाला देण्याकरता वेळ नाही, पण जे काही आहे ते 1.5 दिवसाच्या अनुषंगाने आज ही कार्यप्रणाली सिद्ध होत असताना आजच्या दिवसाची ही कीर्तन सेवा माझ्या वाट्याला आहे. वास्तविक पाहता मी या सगळ्यांचा उल्लेख मुद्दाम केला गेला बरं का,
कारण गोपाळ बाबा माझे असताना सुद्धा बाबांच्या कार्यक्रमाला मी इथे आलेलो. मृदुंग वाजवायला त्यावेळेला लहान होतो, कारण मृदुंग वगैरे यांच्याबरोबर कोणी नसलं तर जागेवर उभं धोंडू महाराजांच्या बरोबर मी गायला उभं होतो त्यावेळेला. म्हणजे आठवतं हे सगळं त्यावेळेचं बाबांच्या वेळेला त्यावेळेला होतं. आणि मग तोच प्रवास जसा जसा बदलत गेला, कार्य बदलत गेलं, काळानुरूप सगळं बदलत गेलं. आणि या 1.5 दिवसाच्या कार्यक्रमामध्ये आजच्या या कीर्तनाच्या विषयावर मी येतो. आपण सगळी सुज्ञ मंडळी या ठिकाणी, गायनाचार्य सगळी मंडळी या ठिकाणी उपस्थित आहेत. त्याचबरोबर मृदुंगमणी आहे, विणेकरी आहेत आणि आपल्यासारखे देवतुल्य, ऋषितुल्य, गुरुतुल्य श्रोतृवर्ग आपण सगळे आहात. तुमच्या अंतःकरणाची आणि कायावाच्या मनाची अगदी तृप्ती होईल असं काही वक्तव्य कदाचित घडलं नाही, तरी प्रयत्न करेल की काना मनाची तृप्ती होता होता काहीसा तरी भाग तुमच्या वाट्याला येईल असे प्रयत्न या निमित्ताने करतो. काहीपेक्षा भगवान परमात्मा, साधुसंत, मायबाप जे आशीर्वादात्मक मला बुद्धी देतील त्या अनुषंगाने आपण त्याचं चिंतन करू. विशेषतः या मंदिरामध्ये आपण ही सेवा करतोय, हा 1.5 दिवसाचा सप्ताह इथे येऊन पोहोचला. आता कळलंय का आपल्याला कशाने? पालखी पहिली चालत होती का? नाही चालली. या देवाची त्या देवाची भेट कधी? नाही, सत्याच्या निमित्तानं तरी मी म्हणतो. त्यामुळे देवाला काय वाटलं माहिती नाही, त्या देवाने आपलं देव पण सोडलं नाही, इथं आहे. आणि इथल्याही देवाला वाटत होतं तुम्हीच भक्त कीर्तन सप्ताह ऐकता, आम्हाला कधी मिळायचं. म्हणजे हे सगळं संगम योगायोग आहे. भगवान पंढरीय परमात्म्याच्या या मूर्तीच्या किंवा मंदिराच्या जीर्णोद्धाराचा विषय आपल्या समोर आहे. आणि त्याच अनुषंगाने आजची ही सेवा तिथे कार्यान्वित न करता आपण महादेवाच्या मंदिरात, बरं महादेवाच्या मंदिरात आलो म्हणजे महादेव काही वेगळा आहे का असं म्हटलं तर महादेव काही वेगळा नाही. आत्तापर्यंत या संसारामध्ये किंवा भूतलावर या 2 महान तत्वांनीच हे ज्ञान अबाधित ठेवले. नीट आहे का? 2च तत्व आहेत, शिव आणि विष्णू आणि शिव. विष्णू आणि शिव हे 2 तत्व आहेत. या दोघांनी ते ज्ञान जोपासले. मुख्य ज्ञानाचा गाभा जर कोण असेल तर महादेव, आदिनाथ गुरु सकळ सिद्धांचा. त्यांनी जो बोध केला तो मच्छिंद्रतयाचा मुख्य शिष्य. त्यांनी बोध केला मच्छिंद्राला. मच्छिंद्र विष्णू अवतार. मच्छिंद्र आणि बोध. गोरक्ष हा शिव अवतार आहे. गोरक्ष वळला गहिनी प्रती हा विष्णू अवतार आहे. विष्णूने गहिनी प्रसादे निवृत्ती दाता. निवृत्ती सदाशिवाचा अवतार. त्यांनी बोध कुणाला केला? ज्ञानदेवाला. ज्ञानदेव सार सोजविले म्हणजे ज्ञानपरायण. म्हणजे शंकर आणि विष्णू यांच्यामध्येच हे चाललेलं आहे. बरं, या दोघांमध्ये केवढी साम्यता आहे, एवढी एकरूपता आहे. आम्ही शिव आणि विष्णू मध्ये भेद करतो. महाराजांनी तो भेद टाळायला सांगितलंय. हरिहरा भेद नाही नका हरिहरा भेद
नाही नका करो वाद एक एकाचे हृदयी गोडी साखरेच्या ठाई. तुम्हाला विचारलं गोडी साखर, साखर कशी आहे? गोड. फक्त गोड बाजूला काढा आणि साखर ठेवा, तसं जमेल का? नाही जमणार. साखर म्हणजेच गोड आणि गोडी म्हणजेच साखर. हे एकमेकात रुतले भेद आहे त्यांच्यामध्ये. पण कोणतं भेद? कासी नाळ एक वेलांटीची आड. हर हर दोन्ही अक्षर शब्द सारखेच आहेत, एकावर वेलांटी आहे, एकावर वेलांटी नाही. हर आणि हरी एवढा जो भेद आहे. आणखी बोलायचं झालं तर महाराज म्हणतात तुझे वाम भाग मुकामणी उजवा वेगळा आहे, डावा वेगळा आहे, पण शरीराचं ते एक तत्व आहे. म्हणून हे शिव आणि विष्णू कसं आहे? एकच आहे. कथा सांगून जातो 2 मिनिटं. कसे एक आहेत? पांडुरंगाचे पहिले वारकरी जर कोण असतील तर भगवान शंकर. दरवर्षी आषाढी कार्तिकीला ते पंढरपूरला यायचे. एक दिवस पार्वतीने हटकल्याने विचारलं का हो पंढरपूरला जातात, पंढरपूरला जायचंय, पंढरपूरला जायचं की निघाले की तुम्ही चाललात, काय आहे पंढरपूरला? म्हणे माझा देव आहे. मग तुम्ही जर जात असाल तर मला पण घेऊन चला. भगवान महादेवाला अडचण निर्माण वाटू लागली. पत्नी म्हणजे अडचण आहे का असा निर्णय इथं लावायचा नाही. माझं बोलणं भेटत. पत्नी म्हणजे अडचण आहे असा निर्णय इथं लावायचा नाही. इथं का लावायचं नाही त्याचं कारण सांगतो. संसारात तिघे, प्रवासात दोघे आणि देवाजवळ जाताना आता कळलं तुम्हाला. संसारात किती असावे? नवरा आणि बायको दोघांमध्ये चालत नाही. एखादा अपत्य जन्माला आलं तर कदाचित दोघांची भांडणं सुद्धा मिटतात. बरीच जर भांडणं होणार झाली ना तर कोणीतरी म्हणतं, शहाणी माणसं म्हणतात एखादा अपत्य होऊ दे बरोबर शांत होते. कारण त्या पोराच्या निमित्तानं का होईना गेलेली 2 परत एकत्र येऊ शकतात. म्हणून संसारात किती? तिघे, प्रवासात कमीत कमी दोघे. काही टायर पंक्चर झाला, काही गाडी बघायची, सामान ठेवायचं, बाहेर लघुशंकेला जायचं असेल कोणीतरी सोबत असायला पाहिजे. म्हणून प्रवासात दोघे. आणि देवाजवळ जाताना गावकी घेऊन कसं 1 तास फार महत्वाचं चिंतन. इथं अडचण काय आहे? महादेवजी निघाले आणि पार्वती म्हणते मी येते. देवाजवळ निघाले, किती पाहिजे? ये. आणि आता ही माया आली त्याचं काय? नाही म्हणता येत नाही आणि हो म्हणायची सोय नाही. नाही म्हणता येत नाही तर आतापर्यंत जात बरं हो म्हणावं तर ती पुढची अडचण आहे. एकटा माणूस असला की गाडीवर मस्त भजन करत जातो. पण एकाला दोघा भेटला संपलं, मग तो भजन संपलं. माझा अनुभव तुम्हाला सांगतो. घरातून मी निघालो, गाडीला सेल्फ मारलं किंवा गाडी स्टार्ट केली, काय असेल माहीत असेल ती रामकृष्णाजीला सुरुवात करायची. अगदी कंपनीच्या गेटवर जाईपर्यंत हरिपाठ पूर्ण. पण तेच जर घरातून निघालो आणि चिल्ल्याला किंवा लहानपणाला कोण भेटला की हरिपाठ अर्धवट, तो बसल्यावर गप्प बसत नाही. मग काल कुठं कीर्तन होतं नाही कळतं ना तुम्हाला? सगळं हरिपाठ संपलं. एकटं का असावं त्याचं कारण परमार्थामध्ये एकांत एकटेपणा आहे. फार मोठं. एकी एकला दुजा नाही देखीला ज्ञान मात्र संचला आत्मारा. एकाचा सुद्धा अंत जिथं होतो त्याला म्हणतात एकांत. तो एकही राहत नाही, तो ब्रह्मस्वरूपाने होऊन जातो, तो एकही शिल्लक आहे. चला मला फक्त एवढं सांगा. आता महादेवजी निघाले, पार्वती माता निघाली. पार्वतीने आता महादेवांचे वेश काय असेल ते बघा तुम्ही. गज चर्म कंठी शोभे. आम्ही वारीला निघाल्यावर किती कपडे इस्त्री करून घेतो.
जर 18 दिवसाचा प्रवास आहे तर 18 तरी कपडे आपल्या बरोबर असतात. हे महादेव निघाले असेच, एक डमरू त्रिशूल घेतला की चालले निघाले. बरं पार्वती निघाली, आता पार्वतीला काही कमी कपडे असतील का? बोलून लोक घरामध्ये जर पुरुषांचे कपडे बघितले ना महिलांचे कपडे बघितले तर फरक लगेच कळेल. जर सेपरेट कपाट असतील तर चिंता नाही, पण एकच कपाट असलं तर उघडले अंगावर येतात काय नाही. तरी सुद्धा प्रत्येक महिन्याला किंवा प्रत्येक वर्षाला मला काही नेसायला काहीच नाही. आता एवढं कपाट भरलंय, जाऊ दे, मला तेवढं सांगायचं नाही. पार्वती माता निघाल्यानंतर तिची लगबग सुरू झाली. कोणती साडी न्यायची, कोणताही घ्यायचं, काय घालायचं नाही गेले पाहिजे. एवढ्यामध्ये आमचे गणपती बाप्पा तिथे आले. गणपती बाप्पा म्हणाले, आई कुठे निघाली? हे निघाले. आता कळतं तुम्हाला कोण निघाली? पार्वती निघाले बरोबर, गणपती बाप्पा निघाले. आता गणपती बाप्पा निघाले, मग मी पण येतो म्हणे, मी पण येतो म्हटल्यावर महादेव विचार करू लागले, आताच काय करा. एक ठीक होतं ते आता अजून एक वाटलं. गणपती बाप्पा निघाल्याबरोबर आमचे नंदी बाबा काही गप्पा बसतात का? ते म्हणतात मला इथं कोण विचारलं, मी तुमच्या बरोबर येतो. मग ही सिटी होंडा निघाली, सगळेजण प्रवास मार्गाला सुरू झाले. जसं जसं पंढरपूर यायला लागलं, अनेक भागातून अशा दिंड्यांचा जनसमुदाय दिसायला लागला. आणि ती रस्त्याला शोभा गर्दी बघितली आणि ती पार्वती माता म्हणते, बाप रे एवढी गर्दी, आपल्याला नाही माहिती या गर्दीत. ती पंढरपूरच्या काहीशा भागामध्ये पंचक्रोशीच्या क्षेत्रापर्यंत येऊन पोहोचली आणि एका तलावाच्या ठिकाणी राहिली. पद्मावती स्थान म्हणून पार्वतीचं आजही तिथं स्थान आहे. त्या तलावाजवळ पार्वती तिथंच थांबली. ती म्हणाली, तुम्ही जा, मला कळलं आता पंढरपूर काय आहे. गणपती बाप्पाला घेतलं, नंदीला घेतलं आणि महादेवांनी जाऊन चंद्रभागेचं स्नान केलं, पुंडलिकाचं दर्शन घेतलं, 9 पायऱ्या चढत आले. आल्याबरोबर ते सगळे वारकरी म्हणायला लागले, अरे काय कोण बाबा आहेस तू? हाय, नंदीला कशाला इथं, या बैलाला कशाला आणले? इथं माणसाला चालायला जागा नाही. एखाद्या बैलाचा पाय पडला तर लोकांचे पाय फ्रॅक्चर होते. ठेव तिथं बाजूला, त्या नंदीला तिथं ठेवलं. गणपती बाप्पाला घेतलं आणि महादेव आतमध्ये आला. दर्शनबारीतून आतमध्ये आल्यानंतर ज्या दर्शनबारीचा प्रवास करता करता ते थकले होते. गणपती बाप्पा तर फार थकले. ते गणपती बाप्पा त्या उंबरट्याजवळ येऊन बसले. म्हणून गणपतीचं स्थान उंबरट्याजवळ. त्या कुठल्याही मंदिरात गेला तर पहिलं गणपतीचं दर्शन घेतो, माहिती ना. ते तिथंच बसले, आत नाही गेले. मग आत गेले तर कोण? एक महादेवजी. पांडुरंग परमात्म्याने पाहिलं, महादेव आले. भक्त आल्यानंतर इतका आनंद झाला देवाला. एवढ्या व्यापातून तरी सुद्धा, केवढे कष्ट होते तरी सुद्धा तो मला भेटायला आलाच. म्हणून देवांनी त्याला उचललं त्या भगवान शंकराला आणि आपल्या डोक्यावर घेताना नाचायला लागला. जेव्हा पांडुरंगानं त्या शिवाला आपल्या डोक्यावर घेतलं ना, तेव्हापासून त्याचं नाव आहे परब्रह्म लिंगम भजे पांडुरंग. पांडुरंगाचं जे तोंड आहे, मुख आहे, असं गोल नाही आपल्यासारखं. कसं आहे, वरती उभट आहे. हा उभट जो भाग आहे तो लिंगाकार भाग माझ्या भगवान शंकराचा आहे. आता कल्पना करा, ज्याला आपल्या डोक्यावर घेतलंय, आता हे काही हे वेगळं राहिलं का? आता ते शरीराचं एक भाग झालं. म्हणून कीर्तन तिकडे असलं काय आणि कीर्तन इथं असलं काय, सारखं आहे. विडाला आता आपण या मूळ मुद्द्याकडे घेऊ. तर माणसाचं जीवन आपण एकीकडे पाहिलं ना, माणसाला काही आवडी निवडी असतात. बघा बरं का, कुणीही माणूस झाला तरी प्रत्येक गोष्टीची आवड आणि निवड केल्याशिवाय माणूस पुढे कार्यरत होत नाही. काही करायचं झालं तर पहिली आवड काढतो, नंतर निवड करतो आणि जमल्यास सवडीवर चालतो. आता तरी कळलं? सत्याची पत्रिका बघितल्यावर माणसं काय बघतात? पहिली कोणाचं कीर्तन आहे म्हणजे आवड. हे की नाही, आवड आहे, निघायचं. पण तरी सुद्धा म्हणतो त्यातल्या त्यात 7 दिवसात कधी जायचं नाही, या 2 कीर्तनाला जाऊ. ही काय केली? अरे निवड.
या 2 दिवसात जायचं आहे म्हणजे काय केली निवड. त्यातल्या त्यात जर माणूस असेल तर तो काय म्हणतो, काय जायलाच पाहिजे, काय उद्या रविवार आहे, आज जागरण झालं तरी उद्या रविवार नाही आहे, त्याच्या कामामधून बोलतो. उद्या रविवार आहे म्हणजे आज जागरण झालं तरी चालेल. ही मिळालेली काय आहे सवड, म्हणजे आवड, निवड आणि सवड, या 3 गोष्टी माणूस कार्यान्वित करतो प्रत्येक माणसाला जसं असेल तसं. मग कधी कधी म्हटलंय तुम्ही आवडीनं करा, तुम्ही निवडीनं करा, तुम्ही सवडीनं करा, पण परमार्थ करा हे मात्र निश्चित आहे. व्यक्तिशः प्रत्येकाची आवड भिन्न भिन्न आहे. कुणाला काय आवडेल, कुणाला काय आवडेल, कुणाला काय आवडेल. 3 प्रकारे आवडीचा विचार केला तर एक तर आवड जडाला असते की चराला असते. प्रश्न केला तर जडाला आवड नाही, चराला आवड असते. तुम्हाला आणि मला चर आहोत आपण, पण आपल्याला आवड आहे. या माईकला आवड आहे का, जड आहे, त्याला आवड आहे. पिक्चरचं गाणं म्हटलं तरी ते म्हणणारच आहे आणि अभंग म्हटलं तरी म्हणणार, त्याला काय आवड नाही. मी पिक्चरची गाणी म्हणणार नाही, मी हे म्हणणार नाही असं नाही. जडाला आवड नाही आहे पण चराला आवड आहे. तुम्ही आम्ही चर आहोत म्हणून आपल्याला आवड आहे, देवाला आवड आहे, संतांना आवड आहे आणि आपल्यालाही आवड आहे. आपल्या आवडी वेगवेगळ्या आहेत, देवाच्या आवडी वेगळ्या आहेत, संतांच्या आवडी वेगळ्या आहेत. आज विस्तार करत नाही मी, आज फक्त देवाच्या आवडीचा विचार करू. मी म्हणतो आवडीचा का विचार करायचा, तर त्याचं कारण एक आहे. एखाद्याला प्रेम संपादित, एखाद्याचं प्रेम संपादित करायचं आहे, एखाद्याला आपलंसं करायचं आहे, तर पहिली त्याची आवड ओळखत चला. आता कळेल तुम्हाला. ज्याला आपलं असं करायचंय त्याची आवड बघा. एखाद्याला रवा आवडतो हे जर कळलं, तुम्ही त्याला रवा दिला की तो तुमच्यावर प्रेम करू का, माझ्या आवडीचं जोपासना केली. जर एक माणूस त्याची आवड जर सांभाळतो, तसं विचार केला तर पती पत्नींचा जर विचार करा, तूही तसंच पाहिजे. पतीला काय आवडतं हे पत्नीला कळतं आणि पत्नीला काय आवडतं हे पतीला कळलं पाहिजे. आवडीचा भाग कशासाठी, तर व्यवहार होण्याकरता. मग कुटुंबार आहे या ठिकाणी वर्णन करतात, देव आणि भक्त यांच्या आवडीचा विषय समोर ठेवताना परमात्म्याची आवड कोणती आहे, देवाला काय आवडतं त्याचा विचार अभंगाच्या पहिल्या चरणात. देवाला काय आवडतं. आता सगळ्याच गोष्टी सांगायला गेलं तर देवाला बरोबरच काय काय आवडतं. एक आपल्या सगळ्यांच्या परिचयाचं आवडे देवा नावाचा उच्चार म्हणजे काय आवडतं देवाला, नाम. तुळशीमाळ, देवाला काय तुळशीमाळ घातली द्यावं. गोपीचंदन, कपाळाला टिळा लावलेला. पुढे
हृदयी कळवळा बद्दल प्रेम निर्माण केलेलं देवाला आवड. पुढे आषाढी कार्तिकी पंढरीची वारी देवाला साधन निर्धारी आणणारी, म्हणजे देवाला या 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 यापैकी कुठलंही तुम्ही एक जरी केलं तरी ती देवाला आवडतं. आता यामध्ये अशी गंमत आहे, हे सगळं करायचं झालं तर ते कठीण आहे. बघा मी काय बोलतो, नामस्मरण करायचं म्हटलं तरी कठीण, कारण चित्त लागत, चित्त नाही नामी तरी ते नाही. घ्या माझ्या हातात रामकृष्ण हरी रामकृष्ण 4 मणी पुढे जाऊ द्या, 5व्या मण्याला लगेच प्रश्न पडतो, उद्याचं काय करायचं, सकाळी जाऊ का संध्याकाळी जाऊ. आणि तेवढ्यामध्ये काहीतरी होतं आणि मग असं तसं विचार करता करता माळ संपलेली असते. मग असं वाटतं की जपली का नाही जपली, मग परत एकदा घेतो, पुन्हा दुसरा विचार येतो आणि ती माळ, बरं त्या माळीवर अजिबात लक्ष नाही, यंत्रवत सगळी माळ पुढे सरकते. रामकृष्णावर काहीही परिणाम आपल्यावर होत नाही, कारण यंत्रावर जसं परिणाम होत नाही तसं आपली वाचा बोलत जाते, परिणाम होत नाही. तुम्हाला माहिती आहे ना, घरामध्ये एक मध्ये यंत्र असतं, ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय. किती पुण्यही असेल ना त्याला, आहे त्याला पुण्य नाही का? नाही पुण्य, कारण त्यात आहे ना ते ऐकतच नाही. तर खरं म्हटलं तर नाम कसं घ्यायचं असतं, जप कसं करायचं आमचे मोठे बाबा सांगायचे. जो मंत्र आपण म्हणणार आहात तो मंत्र आपण कानाने ऐकायचा, मनातल्या मनात नाही म्हणायचं. कशाने ऐकायचं? कानाने. तो जितका उच्चार करा कानाने ऐकाल, कानाचं मनाचं बोलणं हे एक झालं की आपली विचारसरणी थांबते. आपले विचार कुठेतरी चालत असले ना की आम्हाला ऐकायला येत नाही. शेजारी बसलेला माणूस आपल्याला काहीतरी सांगून जातो, पण आपले विचार डोक्याच्या म्हणजे कुठेतरी चाललेले असतात. मग तो म्हणतो, का हो मगाशी तुम्हाला मी सांगितलं ना. तो म्हणतो, तुम्ही सांगितलं पण माझं त्याच्याकडं आता कळलं असेल. म्हणून लक्ष नसलं तर काही उपयोग होत नाही. तसंच आहे, आता देवाचं नामस्मरण करायचं तर कठीण आहे. बरं, तुळशीची माळ गळ्यात घालणं सोपं आहे का? ना, असं सोपं असतं तर पंचक्रोशीत एकही माणूस राहिला नसता बिन माळीचं, बरोबर की नाही? मग ती कठीण आहे. बरं, तुळशी माळा गळा, गोपीचंदन टिळा सुद्धा लावणं कठीण आहे ना. काही काही टिळा लावतील तर ते दिसतही नाही. खरं तर प्रत्येक माणसाच्या, वारकरी असा नाही तर नसा, प्रत्येकाच्या कपाळाला काय असलं पाहिजे? गंध असलंच पाहिजे. कुठलाही लावा, तुमच्या आवडीचा लावा, काही हरकत नाही, पण तो असलंच पाहिजे. गोपीचंदन, टिळा, हृदयी कळवळा, हे जमणार आहे का आपल्याला? आषाढी, कार्तिकी, पंढरीची, अहो काय वारी जमेल. आमच्या रजा बाकीच्या ह्याच्या संपून जातात, वारीला रजा राहत नाही. बरं, चालायचं ते काय सोपं आहे काय? बरं, तिथल्या तिथं चालायचं असेल ना नामस्मरणात तर सोपं आहे. नामस्मरण सोडून चालायचं म्हटलं तर फार कठीण आहे. मी घरातून निघालो ना, याला कदाचित गाडीचा काही प्रॉब्लेम असेल, नाही खांदा यायचं झालं ना तरी 10 वेळा मागे बघतो. कळते तुम्हाला? चालताना मागे का बघतो? कळलं असेल तुम्हाला. कोणतरी येईल मला घेऊन जाईल, म्हणजे चालता येत नाही आपल्याला. पण तिथं एकदा चालायला लागलो वारीच्या वाटेवर की 25, 30 किलोमीटर सहज चालून जातो. त्याला कारण आहे नामस्मरणाचा जयघोष आम्हाला तिथं मिळतो. मला काय सांगायचंय, नामस्मरण आषाढी, कार्तिकी, पंढरीची वारी हे सुद्धा तसं विचार केला तर सर्वात कठीण आहे. मग सोपं काय? घर बसल्या काय करता येईल? बसल्या बसल्या आम्हाला कथा करता येईल, हे सर्वात सोपं आहे. आणि जी सोपं आहे तेच आता अवघड झालंय. खरं तर कथा ही कुणाची असायला पाहिजे? तर महाराज देवाची असली पाहिजे, संतांची असली पाहिजे, त्याच्याबद्दल असली पाहिजे, तर तिला कथा म्हणतात. नाहीतर नाही. तर आपण जर कथा करत असाल वाया व्यर्थ
बोलणी पैसे घे वाया व्यर्थ कथा सांगे मार्ग इतर मार्गाला जाऊच नका सोपा मार्ग आहे कथेचा अहो कथा नुसती ऐकली ना तर देव आणि भक्त याच्यामध्ये एकरूपता येते कथा ऐकणारा श्रोता जर ऐकण्यात रसपान त्याच्यामधला जर आनंद घेऊ लागला ना तो एक रूप कधी होतो ते कळत नाही बघायचंय तुम्हाला एकच उदाहरण पटकन सरतो म्हणजे पुढे कळेल कथा नुसतीच ऐकायची नाही कथेशी एकरूप झालं पाहिजे तर ती कथा होते कोणती कथा म्हटलं तर कथा त्रिवेणी संगम कथा त्रिवेणी संगम कथेमध्ये काय असावं नियम आहे कथा त्रिवेणी असा तीन गोष्टी एकत्र आल्या तर होतात कोणत्या कोणत्या असणार पाहिजे देव भक्त आणि नाम ज्या बोलण्यामध्ये देव विषय असेल भक्त विषय असेल नामाबद्दल असेल तर तिला कथा म्हणतात या तिघांपैकी एकही नसेल तो वाया व्यर्थ कथा आता कळलं असेल बोलताना आपल्यामध्ये देवाबद्दल बोलावा विठ्ठल पाहावा देवाचं बोलावं म्हणजे बोलायचं झालं तर देवाचं बोलायचं देवाच्या बद्दल देवाच्या नावाचं बोलायचं देवाच्या संबंधाने देवाच्या भक्ताचं बोलावं म्हणजे चर्चा करायची झाली तर त्याची करायची आणि कथा काय करते असं त्याचा विचार केलं तर कथा तुम्हाला आणि मला मुक्त करते कथा मुक्त करणारी आहे कथा देव स्वरूप करणारी आहे कशी एकच चिंतन ऐकू म्हणजे लक्षात येईल विठाला रुक्मिणी स्वयंवराच्या निमित्ताने त्याच वेळेला सुदेव ब्राह्मण आणि सुदेव ब्राह्मणाने भगवान कृष्णाचं वर्णन केलं आणि ते वर्णन केलं रुक्मिणी तिथंच होती कृष्णाचं नुसतं वर्णन केलं कृष्ण असा आहे कृष्ण कसा आहे कृष्ण असा करतो कृष्ण तसा करतो चरित्र चाललं कृष्णाला पाहिलेलं नव्हतं पण त्या कृष्ण कथेमध्ये रुक्मिणी स्वतःला विसरून गेली आणि सुदेव ब्राह्मणाने जे वर्णन केलं ते मनपटलावर स्थित झालं मनामध्ये कोरलं गेलं हेच महत्वाचं आहे त्याच रात्रीला संध्याकाळी असं म्हणा राजा भीम आणि त्याचा मुलगा रुक्मय्या वडीलधारी माणसं घरी बसले संध्याकाळी चर्चेचा विषय सुरू झाला रुक्मिणी उपवर झाली तिचं लग्न केलं पाहिजे बाबांनी विषय काढल्यावर रुक्मय्या म्हणाला बाबा आता तुम्ही काही चिंता करायची गरज नाही वडील भाऊ म्हणजे मी स्वतः तिची जबाबदारी घेतो रुक्मय्या म्हणायला लागल्याबरोबर राजा भीमक म्हणतो अरे बाप अजून जिवंत मुलीला कुठं द्यायचं बाप निर्णय घे माझी मुलगी मी निर्णय घे रुक्मय्या म्हणाला बाबा तुमचं आता वय झालं तुम्हाला काही कळत नाही तेव्हा निर्णय घेण्याची क्षमता मी ठेवतो दोघांचा हात आहे
तो म्हणाला मी लग्न करणार, तो म्हणाला मी लग्न करणार. असं करता करता रुक्मिणी विचारात पडली आता काय नेमकं. त्यावेळेला थोडंसं भांडण शांत झालं आणि मग भीमक राजांनी विचारलं रुक्मय्याला, सांग कोणता मुलगा तू निवडलायस. भीमक राजाने सांगितलं रुक्मिणीसाठी शिशुपाल चांगला आहे. शिशुपाल अगदी तराफान शक्ती संपन्न आहे आणि चांगलं आहे, मी खात्री देतो त्याची. रुक्मय्या बोलल्याबरोबर भीमक राजा हसला आणि म्हटलं काय आहे, ज्याचं नाव घेतलंस ना त्याच्या नावाचाच काही अर्थ नाही. कुणाचं नाव घेतलं? शिशुपाल. कळतं ना तुम्हाला? शिशुपाल नावाचाच अर्थ नाही. तो म्हणाला शिशु म्हणजे काय? शिशु कुणाला म्हणतात? बोला ना तुम्ही काय शिशु कुणाला म्हणतात? लहान मुलाला नाही. ज्याला शी आणि शिव कुठं करायचं हे ज्याला कळत नाही त्याला काय म्हणायचं? उभे मर्यादा इथपर्यंत. शी आणि शिव कुठं करायचं ज्याला कळत नाही त्याला शिशु म्हणतात. आणि त्याच नावाचा तोय. भीमक राजांनी त्याचं नावात नाही त्याचं नाव फोडून टाकलं आणि एवढ्यामध्ये शिशुपाल म्हणाला ठीक आहे ठीक आहे माझं राहू द्या, तुमचं काय ते सांगा. मग भीमक राजांनी सांगितलं काय? श्रीकृष्ण असं म्हटल्याबरोबर शिशुपाल म्हणाला बाबा, हा रुक्मय्या म्हणाला, रुक्मय्या म्हणाला बाबा त्या कृष्णाचं नाव घेऊ नका, पत्रिका छापायला गेलं तर अडचण येईल. एक म्हणती नंदाचा, एक म्हणती वसुदेवाचा, ठावची नाही बापाचा. आता कळलं तुम्हाला? कुणाचा म्हणायचा? वसुदेवाचा म्हणायचा कृष्ण की नंदाचा? ह्या दोघांच्या वादामध्ये काय झालं, या रुक्मिणीला चक्कर आली आणि रुक्मिणी धाड करत असतो. त्या मैत्रिणी आल्या, तिला सावध केलं काय झालं काय झालं काय झालं. लग्नाचा विषय चालू असल्यामुळे पटकन तिनं काव्यात म्हटलं श्रीकृष्ण नवरा नवरी मी, शिशुपाल नवरा नवरी मी. काय कळलं का तुम्हाला? श्रीकृष्ण नवरा नवरी मी, शिशुपाल नवरा नवरी मी. श्री शाळा श्रीकृष्ण नवरा नवरी मी, शिशुपाल नवरा नवरी मी. मी त्याला वरणार आणि कुणाला वरणार आहे? कृष्णाला. पाहिलं होतं का कृष्णाला? बोला लवकर. पाहिलं होतं का? नाही. सुदेव ब्राह्मणाने कथा सांगितली आणि ती कथा ऐकून रुक्मिणी कृष्ण स्वर्ग झाली, त्याच्या प्रेमात पडली. पहिलं लव्ह लेटर रुक्मिणीने लिहिलं. आता तरी कळलं? सुदेव ब्राह्मणाच्या हातात पत्र दिलं आणि रुक्मिणी सांगितलं तू कसा आहेस मला माहिती नाही, तू सावळा आहेस काय आहेस गोरा आहेस मला नाही, तुझं नाव माझ्यापर्यंत पोहोचलं. तुला मी एक विनंती करते, मी अंबिका मातेच्या या मंदिरात दर्शनाला येणार आहे, मला तिथून तू घेऊन जायचं. पहिलं जे पलायन केलं, पहिलं जे रुक्मिणी स्वयंवर म्हणून त्याला पळवून नेण्याचं काम कोणी केलं असेल तर भगवान कृष्णाने. आता या रुक्मिणीला कृष्ण माहिती नाही, पण रुक्मिणीनं स्वतः वरलं. कशातून? फक्त कथेतून. विठाला या ठिकाणी कथा माणसाला काय करते तर ते प्रेरित करते, प्रेरणा देते, कथेला एकरूपता येते. म्हणून त्या कथेशी देव सुद्धा एकरूप होताना त्या भक्तांच्या अनुषंगाने देव त्यांची सेवा करतो. करीतो सेवा दासांची. काय करतो? मराठी मी म्हटलं अंडरलाईन करा. सेवा. कीर्तनकार म्हणतात कुठं सेवा आहे तुमची? शिरवलीला, नडवलीला, तळवलीला. काय आहे? सेवा. सेवेचा अर्थ कळतंय आपल्याला? मोबदला न घेता केली जाते तिला
आता बरं लवकर कुठं बसणार आहोत आपण? आम्ही सेवा म्हणतो, पण मोबदला घेतला तर मग ती सेवा ठरवत देव सेवा करतो त्या दासांची. काय देवाला मिळतं बोला? जनाबाईचं दळण काढलं बरोबर की नाही, धुणी धुतली, भांडी घासली, त्याची केशफणी केली, किती पगार घेतला? शेण्या थांबल्या, किती पगार घेतला? अर्जुनाची घोडी धुतली, किती पगार घेतला? रथ हाकला, किती पगार घेतला? कुठल्या पगाराचा आहे? काही नाही, पण करीतो सेवा दासांची. या दासांची सेवा करायला देव तयार आहे. त्याचं कारण काय आहे? त्याला मुळातच ती सेवा करायला आवडते. ज्या सुखा कारणे देव वेडावला, ज्या सुखा कारणे देव वेडावला, वैकुंठ ज्या सुखा कारणे देव वेडावला. काय केलं? वैकुंठ सोडोनी कुणाकडे आला? द्वारकेचा राणा वाढवा. कुणाकडे आला देव? कोण आहे तो? बोला ना, कोण आहे तो? हा, द्वारकेचा राणा म्हणजे राजा. कुणाकडे आला? काय आहे पांडवांकडे? पाते पांडव अखंड वनवासी, पाहते पांडव अखंड वनवासी. काय करतात? परी त्या देवासी आठवी, परी त्या देवासी आठवी, प्रल्हादासी पिता करीतो चाचणी, प्रल्हादासी पिता पांडव आहे पण काय वनवासी आहे, पण देव त्यांच्याकडे येतो. अर्जुनाची घोडी धुतली अनंते, संकटे बहुते निवारी. देवाची घोडी धुवावी. आम्ही कधी म्हटलं ना, साहेब जरा गाडीवर पाणी मारले, पाईप देतो नाही का हो? एवढं सोपं काम नाही का ते? कठीण काम नाही, कठीण नाही. ते दुसऱ्याचं असलं की कठीण आहे, आपलं असलं तर ते कठीण नसतं. भगवंत भक्ताची सेवा आपलेपणाने करतो म्हणून देवाला कठीण वाटत नाही. त्यामुळे न सांगता करी सर्व काम. देव कुणाची वाढ बघत नाही. इतकंच नाही, हे काम करण्याकरता दुसरं कुणाला पाठवत नाही. आता मला कल्पना करा, रथ हाकायचा होता, द्वारकेचा राजा होता, एखादा नोकर पाठवला असता, काय बिघडलं असतं?
पण देवाला ती कामं करण्यामध्ये सुद्धा काय येतं? आनंद. मग तो काय करतो? त्या दासांच्या मागे सेवा करण्याची संधी मिळावी हे क्रिया करण्याकरता अभंगाचं दुसरं चरण. एक माणूस सकाळी गेला आणि संध्याकाळी आला, काही नाही आलं. एक माणूस सकाळी गेला आणि संध्याकाळी आला, 500 रुपये आले. आपण घराच्या बाहेर गेला आणि आई ज्यांनी पैसे आणलं तो म्हणाला नोकरीला गेला, ज्याने काहीच नाही आणलं त्याला म्हणतात हिंडायला गेला. काय कळतं तुम्हाला? तो कशाला गेला? हिंडायला. म्हणजे हिंडणं हे काही मला वाटतं चांगलं दृश्य दिसत नाही. काही काही माणसं असतात बघा गावात, काय काम नाही, काय काम नाही. काय गणपतराव पुढे आहे, इथे आहे मंदिरात, तर जरा खाल्लं जाऊन बसला गाडीला, गेला खाल्ला. काय झालं? आलाय परत झालं. पुन्हा जोडलं, अरे गणपतराव कुठे आहे? हा इथंच आहे. तर जरा आपण रोज जाऊन बसला त्याच्या गाडीवर. काय कळते तुम्हाला? हे काय काय त्यातून फायदा काय नाही. मग माणूस काय म्हणतो, काय नुसता दिवसभर हिंडतो. ज्याच्यातून काळी मोल काही फायदा नाही ते फिरणं म्हणजे काय? हिंडणं. आणि देव काय करतो? म्हणून हिंडे. कसं वाटतंय हे? देव असा हिंडायला गेला संतांच्या पाठीमागे. बरं काम काय? काय नाही. त्यांच्या मागे जातो, त्यांच्या मागे जातो, त्यांच्या मागे का जातो? कधी कधी मी बोलून जातो, महाराज कुणाच्याही मागे जाऊ नका. एक तर देवाच्या मागे जा, नाही तर संतांच्या मागे. अन्यथा इतरांच्या मागे गेलात तर ते तुमचा फायदा करून घेतील, त्यांचा फायदा करून घेतील, तुम्ही मात्र तसेच राहा. देवाच्या मागे गेलात तरी फायदा आहे. कसं? याल तरी अवघे माझ्या आजी देतो पुढे म्हणाल. देवाच्या मागे गेला पोटभर काहीतरी मिळेल एवढं तरी शक्य. बर, त्या देवाच्या मागे मिळालं काही चिंता करायची गरज नाही. बघायचं तर तुम्हाला सांगा, नुसता फॉर्म भरायला गेलात ना, फॉर्म इलेक्शनचा, येऊन येऊन येणार कोण? ते बरं आहे आता तरी काहीतरी स्टँडर्ड बदललं. पूर्वी माहिती आहे ना आपली लग्न ते ट्रकमध्ये असायचं. तो ट्रक पण असा तसा नाही, त्याला फालका नसतो. पण ट्रक ही कॅटेगरी समजून घ्या. मग येईल त्याच्याजवळ शिट्या मारणं काय, ओरडणं काय, आरडणं काय. आणि काही स्टँडर्ड माणसाचं झालं, तुम्ही जीप मध्ये बसा, म्हणजे कळतं तुम्हाला, वर गेले ती ओरडण्याच्याच कामाची, काही कामाची नाही.
बरं दिवसभर तिथं ओरडायचं, येऊन येऊन येणार कोण बोलायचं. बरं तिथं गेल्यावर फॉर्म भरून झाल्यानंतर काय मिळणार? एक वडापाव. आणि तो वडापाव कुणाला मिळेल कुणाला नाही मिळेल, पण दिवसभर देवीच्या देठापासून उरून जा, काय मिळालं? काहीच नाही मिळालं. मग इतरांच्या मागे गेलात तर आम्हाला काही मिळणार नाही, पण देवाच्या मागे आलात तर बोला लवकर. कसला भात आणि रस्ता झाला, त्याच्याबरोबर चटणी काय, त्याच्यावर फळं काय, हे काय केलं मला सांगा ना, काय केलं? आपण काही नाही केलं, त्याच्या मागे आलो म्हणून मिळतंय. विढाला हवं तर उद्या येऊन बघा, म्हणजे उद्याचा सप्ताह संपल्यावर जे आपल्या घरासाठी विचारणार नाही काय कुठून आलात, आता तुम्हाला पाणी विचारतील, आता तुम्हाला पाणी देत का, तर तुम्ही देवा करता आलात म्हणून तुमची सोय आहे. देव त्यांची सेवा करतो याचा अर्थ नाही किती योग्यतेचे आहे. म्हणून हिंडे मागे मागे काय करतो, जिथं ते असतील त्यांच्या भोवती गिरट्या घालतो. घरटी जागे घाली कसे, त्यांच्या अवती भोवती देव राहतो. का न जाणू एखादी संधी सेवेची आली तर ती सोडायची नाही. असा परमात्मा, या परमात्म्याने या भक्तांची सेवा करण्याचं प्रण घेतलं, पण त्यासाठी स्वतःला एका विशिष्ट उंचीवर नेलं. ती उंची म्हणजे कोणती? अभंगाचं तिसरं सेवा करतो. खरं तर सेवा करणं फार कठीण आहे. मी अंडरलाईन मगाशी म्हटलं, त्याला अंडरलाईन करा. सेवा करणं किती कठीण आहे, किती कठीण आहे. काळी धर्मागरी उच्चिष्ट आणि कीर्तनकार पण पत्रावळी नाही उचलत, कीर्तनकार पण वाढवत नाही. म्हणजे गायनाचार्यांना पक्वाची कुठं वाढायला जाते, बाकी आम्ही काय करी आहोत. कृष्णाने पत्रावळ्या उचलल्या कुठे? काळी धर्माघरी. पांडवांच्या इथं असताना पत्रावळ्या देवाने उचलल्या. देव कोण आहे? द्वारकेचा राज आहे. पत्रावळ्या उचलतो कुणासाठी? भक्तांसाठी. म्हणजे विचार करा. आणखी काय करतो तो? निर्लज्ज होतो. म्हणजे काय? स्वतःची लाज सोडून देतो. आपल्या सगळ्यांना ती कथानक माहिती, मी विस्तारित सांगत नाही, कधी आठवण करून देतो. चोखोबाराया अंत्यज, गावाच्या बाहेर घर, पत्नी गर्भार आहे, दिवस पूर्ण होत आले होते आणि चोखोबांची वारी सुद्धा तोंडावर येऊन ठेपली होती. या पत्नीला माहिती होतं हे किती जरी झालं तरी हे वारीला गेल्याशिवाय राहणार नाही. मग तिने आग्रह नाही केला, पण बाळंतपणाच्या कालावधीमध्ये आजूबाजूला कोणी नाही ना, अंत्यजी असल्यामुळे कोणी शेजारी मदत करायला येणार नाही. तिनं सांगितलं, ऐकलं का, तुम्हाला वारीला जायचं असेल ना तर खुशाल जा, पण एक काम करा, माझ्या वंशाला जाऊन तुम्ही निरोप द्या आणि त्यांना इकडे पाठवून द्या, मग तुम्ही
पुरुष माणसांचं काही काम नाही, तुम्ही गेलात तरी चालेल. चोखोबाच्या बायकोनं त्यांना निरोप दिला. चोखोबा बाहेर पडले, गावाच्या बाहेरून रस्त्याने पुढे वंशांकडे जाण्याकरता निघाले खरं, पण योगायोगाने तिथंच दिंडी मिळाली. राम कृष्ण हरे कृष्ण हरे टाळ मृदुंगाचा ध्वनी नाद ऐकलं, अंगात भरलं आणि त्या दिंडीत कधी सामील झाले चोखोबाला कळलंच नाही. मात्र आपल्या वंशाकडे जायचं, तिच्या वंशाकडे जायचं राहून गेलं. अंतिम प्रसूतीचा काळ जवळ आला, शेजारी कोण नाही. आणि काळ ओळखताच देवानी काय केलं, त्यांची बहीण झालं. चोखोबाची बहीण झाला शारंगर, वहिनी उघडा दार हाता मारी. कोण झाला? बोलो लवकर. देव कोण झाला? चोखोबांची ती वंश म्हणतो ना तुम्ही त्याला, ती बहीण झाला. आणि देवानं दार ठोठवलं, दार उघडा. अरे वा, ते गेले आणि बहिणीला पाठवले. आणि मग काय देव आलाय तो का असा आलाय का? बाळंतपणाच्या लागणाऱ्या गरजेच्या वस्तू सगळ्या घेऊन देवा. ते बाळंतपण त्या बाईला कळलंच नाही. बाळंत शब्द कसा आहे माहिती आहे? बाळंत शब्द बाळंत सरळ आहे, पण त्याचे विग्रह केला तर बाळ नाहीतर अंत, बाळ नाहीतर अंत, एक तर आईचा तरी नाहीतर मुलाचा तरी, म्हणून बाळंत असा शब्द प्रयोग होतो. त्यावेळेला ते बाळंत पण असह्य वेदना असतील, पण त्या परमात्म्याने हात लागता क्षणी ते बाळ सहज बाहेर आले. वारी पूर्ण होईपर्यंत 15 दिवसाचा जो कालावधी आहे, भगवंतांनी सगळी सेवा केली. बाळंतपणाचे निकृष्ट दर्जाचं काम आहे, अतिशय. पण तिथं सुद्धा देवानी स्वतःची लाज बाजूला ठेवली आणि ते बाळंतपण केलं. चोखोबा जसे घरी आले, यायला निघाले, देवाने तिथून मार्गक्रमणा केली. येते म्हणून काय काय वस्तू लागतात त्या सगळ्या जिन्सा, मग काय पूर्वीचे काळचे, आता सगळं नाही मिळत. मेथीचे लाडू, हलीम, तूप, गावरान तूप वगैरे, म्हणजे त्या काळामध्ये सगळ्या गोष्टी मिळत होत्या आणि त्या दिल्या जात होत्या. आता ते बघायला पण मिळत नाही. पूर्वीच्या काही पद्धती होत्या त्या सगळ्यात बदलल्या, आता सगळं तेच आहे. आणि आता परत उलट होऊन परत त्याच मार्गावर यायला निघतात. उदाहरण सांगायचं झालं तर माणसं जेवायला जातात. आपली कुठं जेवायला कुठं जातात? हॉटेलमध्ये. असं म्हणून धाब्यावर जाऊ देते. कुठं जातात? हॉटेलवर. मग त्या हॉटेलवर बोर्ड कसं, म्हणजे कसं आहे, घरात कंटाळा आला, चला आता कुठं जाऊया जेवायला. कुठं जायचं? हॉटेलवर. घरातल्या जेवणाचा कंटाळा आला म्हणून जेवायला कुठं निघाले? हॉटेलवर. पण लिहिलेलं काय असतं माहिती आहे? आमच्या येथे घरगुती चुलीवरचं. गेला कुठं? मग घरातच जेवण जेवायचं होतं, मग तिथं जाण्याची काही गरज काय आहे? कधी कधी हे उलट सुलट परत तिथंच घेतं. पूर्वीचा काळ चुलीचा होता की नाही? आता त्या चुली अजून दिसतात काही ठिकाणी. माशी मी गेलो तिथं बाजूला चूल होती. क्वचित आपल्याला बघायला भेटतात. म्हणजे खरी खानदानी असेल ना, तशी बाई पहिलं म्हणते किती लाखाचा बंगला बांधा, पण तरी एक पत्र्याची शेड बाहेर काढा. कशाला? चुलीसाठी. बघा पूर्वीच्या काळातल्या महिलांना तसं विचार केलं तर ते अडाणी समजलं जात होतं. चुलीवरचं जेवण अडाणी म्हणून समजलं जात. मग आमच्याकडे स्टँडर्ड निघालं. कशावरचं जेवण? गॅसवरचं. त्या जुन्या महिला बसून जेवण करत होते आणि आता स्टँडर्ड बोला लवकर. हा, हे कामातून नाही जमली तर काय सांगायचं.
पूर्वी ज्या सोयी होत्या काही चुकीच्या होत्या काय हो? वाटण जरी बाईला बसलं बसून करायचे ते वाटायचे, आता जण बसून करायचे. आता सगळं मिक्सर लावलं तरी उभेनेच. जाऊ दे आता बाकीचं राहिलं म्हणून का सांगायचंय की या सगळ्या गोष्टी परमात्म्याने स्वतः करता नाही पण भक्त करता आणल्या. बाळंतपण करण्यासारखं सुद्धा देवाने कार्य केलं. याला निर्लज्जपणा स्वतःच मान अवमान बाजूला ठेवतो. भगवंत परमात्मा सेवा करताना कोणती लाज बाळगत नव्हता. त्या जनाबाईची धुणी भांडी करताना लाज नाही बाळगली, केश फणी करताना लाज नाही बाळगली. मग महाराज म्हणतात निर्लज्ज भोजे, भोजे म्हणजे आनंदाने, हे काम करताना तो आनंद आहे. नाचे रंगी, या रंगणामध्ये तो नाचायचा. म्हणून महाराज म्हणतात, जनाबाई सुद्धा म्हणते हे देवा इथं नाचायला ये. तू क्या सांगितलं बाया सहित पाया बे माझे रंगणी नाचावे. देवानी नाचावं बरं का, ते त्याचं नाच नाही ते आपल्याला नाचवायला. जेव्हा एखादा माणूस त्या भक्ती संप्रदायामध्ये स्वतःला वाहून घेतो, मगाशी आपला विषय झाला सीताराम का काय त्याचं नाव घेतलं, त्याला काम करायची अतिशय उत्साह. काय झालं तुळशीराम, तर तुळशीराम म्हटलं की नुसतं तो नाचायचं. कोणतंही काम करू द्या, कुठलं पडेल ते काम करण्यामध्ये उत्सुक असलेलं हे त्याच्यामध्ये चैतन्य येतं कुठून, तर त्याच्या या हृदय रंगणामध्ये परमात्मा वास्तव्य करतो. म्हणून ते रंग लोक म्हणतात ना, वृद्ध होती तरणे रे. म्हातारी माणसं पंढरपूरला गेला तर तरणे होतात. म्हणजे काय, त्यांच्या रंगणामध्ये परमात्मा नसतो. त्यांचं रंगण हे अंगण आहे. हृदय बिंबावर त्याचा परमात्मा वास्तव्य करतो आणि त्याच्याजवळ नाचू लागतो. त्याचा जो आनंद आहे तो त्याच्या संपूर्ण शरीरामध्ये तो आविष्कारित होतो. आणि म्हणूनच या ठिकाणी देव सुद्धा स्वतःला नाचताना असा विचार करतो की बाजूला लाज सोडून टाकतो. नाचणं देवाचं आपल्या सगळ्यांना माहिती आहे, मी विस्तारित सांगत नाही. तो नाचणं करतोय, नामदेव कीर्तन करी पुढे देव पुढे काय झालं, नाचता
हा पितांबर घडलं. मला वाटतं तेव्हा त्याच्यानंतर नामदेवांनी कीर्तन परंपरा बदलली आणि कंबरपट्टा बांधायची पद्धत तिथून सुरू झाली. कशासाठी कळलं तुम्हाला? तर देवाचा धोतर फिटला, तिथं बुवाचा जर सुटला तर काय, पंचनामा नको आपला बांधून ठेवलेलं बरं. आणि ही कंबर बांधणं म्हणजे काय? कंबर बांधणं म्हणजे कार्याला उत्सुक होणं, सामोरं जाणं. ती बाई म्हणते ना, आता कामासाठी मी कंबर असते. हा, तो पदर असा खोला की समजायचं बाई आता गरभर भरभर कामाला लाग. आणि ती पदर सोडून चालला की म्हणायचं हे काही काम करणार नाही. प्रक्रिया. तसं हे कीर्तन करण्यासाठी कंबर खसणं म्हणजे काय? उत्सुक होणं. परमात्म्याने सुद्धा तेच केलं. त्यावेळेला निर्लज्ज होऊन देव नाचू लागलाय. निर्लज्ज भोजे नाचे रंगे, कारण भरते अंगे प्रेमाचे. या भक्तांच्या अंतःकरणातलं प्रेम देवाला इतकं उसळून लावत होतं. देवाला रात्र रात्र झोप लागत नव्हतं. याची सेवा कर, त्याची सेवा कर, याच्याकडे जा, त्याच्याकडे जा, चालूच देवाचं. शेवटी असं झालं की देवाला असं वाटायला लागलं की आता आणखी पुन्हा कुणाची सेवा करू. एक सेवा स्वीकारण्याकरता देवानी स्वतःला पण विकून टाकलं. अभंगाचं शेवट. शेवटच्या 5 मिनिटांमध्ये वाणीला पूर्ण विराम देतो. तत्पूर्वी संप्रदायाच्या नियमानुसार आपण काही चिंतन करा. सगळ्याला पूर्ण विराम देऊ.